नमस्कार मैत्रिणींनो, जय भीम मैत्रिणींनो। चला मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला काय दाखवत आहे आणि काय करणार आहोत आपण। तर हे बघा मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला बोकड्याचे पाय दाखवत आहे। तर आज आपण हा बोकड्याचा पाया आपण आज आणलेला आहे आणि याची भाजी कशी बनवता ही मी तुम्हाला दाखवणार आहे। त्या पद्धतीचे तुम्ही करा, चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा। तर आता हे बोकड्याचा पाय आहे। आता आपण हा स्वच्छ धुवून घेतलेला आहे। हे बोकड्याचे खूर आहे बरं का मित्रांनो, हे खूर आहे। आता हे खूर कसे शिजवता आणि याच्यामधला हे मांस कसं काढलं जातं मधलं आणि हे वरचे नकुडे कसे काढले जातात हे मी तुम्हाला दाखवणार आहे। तर प्रथम आपण खूर हे कसे शिजवता आणि कसे नकुडे काढले जातात तर हे कसे साफ करतात हे मी तुम्हाला दाखवते। त्यांच्यानंतर मी तुम्हाला पाया दाखवणार आहे कसा शिजायला लावता। तर आता आपण हे खूर शिजायला लावणार आहोत। तर हे बघा मैत्रिणींनो, ही लोटकी घेतलेली आहे। तर याच्यामध्ये मी सर्वप्रथम हे खूर टाकले। तर हे खूर असे स्वच्छ असे पाण्याने धुवून घेतलेले आहे। त्याच्यामध्ये मी तांभर पाणी टाकलेलं आहे। आता बघा मैत्रिणींनो, तांभर पाणी टाकल्यानंतर हे त्याच्यामध्ये बघा हे मीठ टाकते। मीठ थोडं जास्तच प्रमाणात टाकायचं म्हणजे या पाण्यामध्ये खूर चांगले असे उकळून घ्यायचे आणि रुचण्याने असे ठेसून त्याच्यामधलं निघतं आणि ते बाजूला पडतात। आणि थोडीशी हळद टाकते। आता हे आपण गॅसवर उकळण्यासाठी ठेवणार आहोत। हे बघा मैत्रिणींनो, आता आपण गॅसवर उकळायला ठेवलेले आहे हे। तर आता हे खळखळ उकळल्यावरच आपण काढणार। मीठ का टाकलं, मिठामुळे ते लवकर शिजल्या जातात आणि त्याचे नकुडे बाजूला केल्या जातात हळद आणि मिठामुळे। तर आता आपण याच्यावर झाकण ठेवणार आहे आणि हे उकळून घेणार आहोत। तर पहिलं आपण आता हे उकळून त्याच्यामधलं हे कसं काढता हे तुम्हाला मी दाखवते। चला आता आपण उकळायला ठेवूया गॅसवर। चला मैत्रिणींना, आता आपण ते उकाळे का बघूया ते नकुडे। तर हे पहा असे कसे ते उकळत आहे। आपण स्वच्छ धुवून घेतले आणि चांगल्या पाण्यामध्ये मीठ हळद टाकून हे उकळले आहे। तर आता आपण हे कसे फोडता आणि त्याच्यामधलं कसं काढता मी तुम्हाला दाखवणार आहे। तर बघा आता हे छान असे उकळलेले आहे। तर आता ते एका ह्याच्यात मी ओतून घेते। एका ताटात ओतून घेणार आहोत। तर आता हे बघा असे उकळलेले ते नकुडे ओतत आहे। हे बघा असे आता हे पूर्ण आपण काढून घेतलेले आहे। आता आपण छान असे यांना फोडणार आहोत रुचण्याने। कसे फोडतात ते मी तुम्हाला दाखवते आहे। आता हे सोकमट गरमच फोडायचे मैत्रिणींनो, कारण गरम जर फोडले तरच मग त्याच्यामधलं ते निघतं, नकुडं बाजूला उडतं आणि याच्यामधला हा जो भाग असतो मधला हा निघतो। तर आता काही लोक कसे असतात हे जाळतात फ्रीजवर, मिक्सर याच्यावर आपल्या गॅसवर जाळतात आणि हे केस वगैरे ते जाळून टाकतात आणि खूप घरात घाण वासतो। तर तसं नाही करायचं। मी दाखवल्या पद्धतीने मीठ हळद टाकून चांगला असं खळखळा उकळून घ्यायचं आणि दगडाने ठेसून त्याचं हे काढायचं। तर आता मी ते कसे ठेचते आणि कसे त्याचे नकुडे काढते हे तुम्हाला मी दाखवत आहे। तर चला बघा, आता हे नकुडे असे वेगवेगळे केले, दोन तुकडे केले, जॉईंट होते ना त्याचे दोन तुकडे केले। आता हा पा कसा फोडते मी आणि तुम्हाला दाखवते। हा बा रुचना घेतलेला आहे। तर हे बघा हे कसं निघलंय बघा, निघलंय का नाही गरम पाण्याच्या वाफाने। मग आता हे स्वच्छ हे कापून घ्यायचं, काढून टाकायचं असं करून आणि स्वच्छ करायचं। हे पहा हे बघा त्याचं कसं नकुडं निघलंय बराबर टलपर, असं टलपर काढून घ्यायचं। तर दुसरा बी फोडून दाखवतो तुम्हाला। रुचना घ्यायचा, हे असा दणका मारायचा, ते ना असं उडतं ना।
हे बघा कसं निघलंय बघा, हे बघा निघलं ना, हे असे आपण काढले. या पद्धतीने हे सर्व फोडून घ्यायचे, कारण मला एका हातात मोबाईल धरून एका हाताने रुचना धरून फोडता येईना. असे सर्व फोडून घ्यायचे. तर आता मी फोडते ते सर्व, तुम्हाला कसे फोडायचे. हे बघा कसे टलकर निघले त्याचे पोकळे कसे निघले बघा. ते नखाचे नकुडे काढले आपण बाजूला. आता हे आपण खरं म्हणजे ह्याच्यातच अर्ख असतो, हा पायाचा अर्ख ह्याच्यामध्येच असतो. आता ह्याच्यापासून आपल्याला कॅल्शियम वगैरे भेटतं, हाडांना बळकटपणा येतो आणि ह्याच्यामध्ये ताकद असते. तर आता मी हे सर्व हे असे फोडून तुम्हाला दाखवते. तर हे बघा मैत्रिणींनो, कसे आपण स्वच्छ केले आहे ते नकुडे म्हणजे पाया. तर कसा असा साफ केला आणि उकळत्या पाण्यातून काढून ते पाणी फेकून आणि हे कसं साफ केलं. तर त्याच्यातून हे टोपणं निघले त्याचे बघा कसे, हे नकुडे बघा कसे काढलेले आहे मी. तर या पद्धतीने असे साफ करायचे. हे बघा त्याच्या आजूची घाण काढलेले आहे, असे स्वच्छ असे करायचे. तर हे बघा एकदम स्वच्छ असे झालेले आहे, स्वच्छ पाण्याने धुवून काढलेले आहे आपण. तर आता आपण हे बघा तुम्हाला कसे नकुडे आणि कसे पाया साफ करता हे दाखवलेलं आहे. तर आता आपण पाया शिजत कसा लावता ते तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा मैत्रिणी, आपण आता हा बोकड्याचा पाया घेतलेला आहे. आता हा पाया आपण स्वच्छ धुवून काढलेला आहे आणि एकदम साफ केलेला आहे बघा. धुवून चुवून एकदम स्वच्छ असा छान 3-4 पाण्याने धुतलेला आहे. हे आपण आता नकुडे कसे शिजवले आणि कसे फोडले, त्याच्यातले कसे टलकर काढले हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. तर आता आपण ह्या पायामध्ये हे हवा ह्या पद्धतीने आपण टाकणार आहोत. आता हे आपण याच्यात टाकले आहे. तर आता ह्याच्यासाठी शिजवण्यासाठी काय काय लागणार आहे मी तुम्हाला दाखवत आहे. त्याच्यासाठी लागणार आहे हा कांदा. त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारे जिरा लसण आणि थोडेसे धणे याची पेस्ट आणि त्याच्यात थोडीशी अद्रक याची 3-4 वस्तूंची पेस्ट आणि कांदा आणि आपला पाया आणि त्याच्यासाठी थोडं मीठ आणि हळद लागणार आहे. तर आता सर्वात प्रथम आपण हा कांदा टाकणार आहोत. टाकला असा कांदा टाकल्यावर आपण अशी हळद त्याच्यावर टाकणार आहोत. अशी पूर्ण हळद टाकणार आहे. हे बघा. त्याच्यानंतर आपण टाकणार हे बघा हे मीठ, असं पूर्ण मीठ टाकणार आहे. थोडंसं जास्त शिजायला म्हणजे थोडं बारीक शिजतात. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत हे अद्रकचं आणि लसण जिऱ्याचं धण्याची पेस्ट. आता ही पेस्ट टाकली आपण. आता याच्यावर काय टाकणार आहोत आपण, परत थोडं तेल टाकणार आहोत. ह्याच्यावर थोडं तेल टाकणार आहोत. तर हे बघा आता आपण याच्यावर आपण काय काय टाकलं हे या पायावर, बकऱ्याच्या पायावर कांदा, अजून लसण जिरे आणि थोडे लसण जिरे धणे याची पेस्ट अद्रक टाकून आणि थोडी हळद टाकलेली, थोडं मीठ टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर त्याच्यावर आपण तेल टाकणार आहोत. ते बघा आपण असं तेल टाकायचं. तेल का टाकतो मैत्रिणो, तेल टाकल्यामुळे मटण झालं, डाळ झाली आणि पाया झाला असा काही बी पदार्थ हा लवकर शिजला जातो. तर आता बघा असं चांगलं असं आपण याला चोळणार आहोत. पूर्ण या पायाच्या हड्डीला असे शेकले असे करून चोळायचे सर्व. हे बघा असं पूर्ण ते आता हे मग छान असं आपण सगळीकडे चोळलेलं आहे. तेल लावून असं छान चोळून ठेवलेलं आहे त्याला हा मसाला मुरण्यासाठी. आता तुम्हाला सांगते मैत्रिणींनो, हे बघा बाळंतणीसाठी याचा सूप काढता येतो आपल्याला. आजारी असतं त्या माणसांना बी पाया दिला जातो कमराच्या दुखण्यासाठी, हातपाय दुखण्यासाठी. कारण याच्यामध्ये बोकड्याच्या पायामध्ये कॅल्शियम हे असतं, त्या हड्डीमध्ये कॅल्शियम असतं. त्याच्यामुळे कॅल्शियम
मिळतं. त्याच्यासाठी पायाची भाजी अवश्य एकदा तरी महिन्यातून 2दा तरी करून खायची. तर आता बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने मी तुम्हाला काय काय टाकलं आणि कसं कसं केलेलं आहे ते तुम्हाला मी सर्व दाखवलेलं आहे. आता आपण हा पाया शिजायला लावणार आहोत. तो कसा शिजायला लावतात ते तुम्हाला दाखवते पुन्हा. या पद्धतीने आपण बघा असं सगळं हे लावलेलं आहे. आता आपण पाया कसा शिजत लावतो हे बघा. त्याच्यासाठी आपण घेतलेला आहे कढीपत्ता बी घेतलेला आहे फोडणीसाठी. आता हे फोडणीला आपण कढीपत्ता टाकलेला आहे. बघा कुकरमध्ये असा फोडणीला मस्त छान असा कढीपत्ता टाकला. हा बघा मैत्रिणींना, आता आपण हा पाया शिजत लावणार आहोत. तो कसा लावता हे तुम्हाला दाखवते. आता माल मसाला आपण सर्व काही लावून ठेवलेला आहे. मसाला म्हणजे कसा कांदा आणि पेस्ट धण्या जिऱ्यांची आणि अद्रकची. तर आता आपण हे शिजत लावणार आहोत. तर मैत्रिणींना हवा आपल्या कुकर ठेवलेला आहे. आपण याच्यामध्ये कुकरमध्ये थोडं तेल आणि कढीपत्ता टाकलेला आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाया टाकणार आहोत. हे बघा असं. या पद्धतीने असा टाकायचा. सर्व असं टाकून द्यायचा. कांदा जिंदा हे सर्व आपण त्याला लावलेला करून द्यायचं सोडून. तोंडाला चव वाढवणारा असा मस्त अशी पायाची भाजी पौष्टिक अशी. हे बघा. आणि हे पाणी असं सोडून द्यायचं. आता याच्यात आपण किती पाणी टाकणार आहोत मैत्रिणींनो, हे बघा 1 तांब्याभर पाणी टाकणार आहे गरम. तर आता मी हे गरम पाणी त्याच्यात टाकलं आहे. छान असं हे हलवून घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने शिजायला लावायचं. बोकड्याचा पाया ह्या पद्धतीने शिजायला लावायचा. तर आता आपण बघा कुकरचं झाकण लावणार आहे आणि पाया शिजवणार आहे. आणि याची भाजी कशी बनवता मी तुम्हाला मैत्रिणींनो ते दाखवणार आहे. आणि याचा सूप कसा बनवता तो तुम्हाला दाखवणार आहे. हा सूप बाळंतीणीसाठी खूप पौष्टिक असतो आणि कंबरासाठी हातापायांसाठी खूप पौष्टिक असतो. याच्यामध्ये बघा कॅल्शियम आपल्याला भेटतं. त्याच्या महिन्यातून 1दा-2दा तरी पायाची भाजी करून पहा. मी जशी केली तशी. चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. तर पाया कसा धुतला जातो आणि कसा बनवला जातो मी हे तुम्हाला आज सर्व दाखवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, आता मी तुम्हाला शिस्ताने दाखवलं. थोड्या वेळाने तुम्हाला मी भाजी दाखवणारच आहे. तर बघा ह्या पद्धतीने शिजायला लावायचा. तर हे बघा आता आपण पाया शिजायला लावलेला आहे. आता आपण 4-5 शिट्ट्या अशा चांगल्या करून घेणार आहोत. म्हणजे चांगला नरम शिजवायचा. त्याच्यामधला सगळा अर्क उतारला पाहिजे असा पाया शिजवायचा. म्हणजे सूप हा खूप छान पद्धतीने बनला जातो. बाळंतीणीसाठी बी तो सूप कामाला येतो आणि आजारी माणसासाठी बी कामाला येतो. त्याच्यात कॅल्शियम असतं. तर बघा आता हा सूप तयार होणार आहे. पाया कसा शिजायला लावला तुम्हाला दाखवला आहे. चला मैत्रिणींनो, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका. पुढची रेसिपी मी लवकरात घेऊन येणार आहे. हे बघा मैत्रिणींनो, आपण आता पाया बनवणार आहोत ना. तर पायासाठी नुसतं लाल तिखट आणि एरवेज मसाल्याची ह्या मसाल्याची पुडी आपण टाकलेली आहे. ह्या मसाल्याची पुडी आणि मिरची पावडर. आणि हे बघा आता हे पाया असा छान असा शिजलेला आहे. हे बघा छान असा शिजलेला आहे. ते दाखवा मस्त असा शिजलाय. तर ह्या पद्धतीने तर हे बघा असं टाकून द्यायचा. पहिला रसा टाकायचा आपण त्याच्यामध्ये. हे बघा. आणि आता हा पाया आपण त्याच्यात टाकलेला आहे. आणि असं छान असं गरा असं छान मस्त आपण हलवून घ्यायचं आहे. तर
तर ह्या पद्धतीने मी पायाची भाजी बनवलेली आहे। मैत्रिणींनो, तुम्ही बनवा, खाऊन बघा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। आता थोडंसं पाणी बी टाकते त्याच्यात, हे पा, हे बघा छान असं। तर ह्या पद्धतीने पाया तयार करा। आता आपला हे चांगला उकळणार आहे, उकळल्यानंतर आपण उतरून घेणार आहोत। आता उकळत आहे, मस्त असा पौष्टिक असा पाया आज आपण बनवलेला आहे बाळंतणीसाठी, आणि आपलं कॅल्शियम वाढतं याने। तर आज आपण पायाची भाजी कशी बनवली मी तुम्हाला दाखवलेली आहे, त्या पद्धतीने तुम्ही बनवा। चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। चला मैत्रिणींनो, थोडंसं आपण मीठ बी टाकूया चवीनुसार, थोडं मीठ कमी आहे ना। आता आपण मीठ टाकलं आणि असं छान असं हलवून घेतलं। हे बघा, तर या पद्धतीने आपली भाजी अशी छान अशी तयार झालेली आहे, छान अशी तरी आलेली आहे भाजीवर। तर हे बघा मैत्रिणी, छान असं सूप आपलं तयार झालेलं आहे। तर बघा, ह्या पद्धतीने पायाचं सूप असं तयार करून घ्यायचं, छानपैकी असं छान पाया आपण शिजवला आहे, हे सूप तयार झालेलं आहे। आणि हे बघा, आपण चमचमीत आणि अशी छान अशी पायाची भाजी बनवलेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही पायाची भाजी करा, खा, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। पौष्टिक अशी पायाची भाजी। मित्रांनो, चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा। सूप आणि पायाची भाजी।